नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आज आपण रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 45 या ठिकाणी बघणार आहोत, ज्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी आणि सामान्यांचे काही प्रश्न घेतले आहेत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या ठिकाणी असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। प्रश्न पहिला, कोणत्या राज्यातील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भारत आणि रशियाने करार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तमिळनाडू। प्रश्न दुसरा, कराडला व्याघ्र अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर। प्रश्न तिसरा, कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बारामती। प्रश्न चौथा, बल्लारपूर कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चंद्रपूर जिल्ह्यात आहे। प्रश्न पाचवा, कोणत्या खेळासाठी क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार जसकीरत सिंग यांना जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गोल्फ। प्रश्न क्रमांक 6, आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करता येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 20 डिसेंबर। प्रश्न 7, सर्वाधिक महागाई असलेल्या देशांच्या यादीत बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 3ऱ्या क्रमांकावर आहे। प्रश्न क्रमांक 8, यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमरावती प्रशासकीय विभागात येतात। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्य 2024 मध्ये देशांतर्गत पर्यटनामध्ये कितव्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 2ऱ्या क्रमांकावर आहे। प्रश्न क्रमांक 10, शिखर शिंगणापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सातारा जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 11, कोणत्या ठिकाणी भारतीय नौदलाच्या INS इम्फाळ या युद्धनौकेचे अनावरण करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मुंबई। प्रश्न क्रमांक 12, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 12व्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नागपूर। प्रश्न क्रमांक 13, डॅश डॅश ही पहिलीच भारतीय युद्धनौका आहे जिला ईशान्य भारतातील एखाद्या शहराचे नाव मिळाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी INS इम्फाळ। प्रश्न क्रमांक 14, पंचशील करार कोणत्या देशामध्ये झाला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भारत आणि चीन देशामध्ये काय झालाय? पंचशील करार झालाय। प्रश्न क्रमांक 15, देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहांची संख्या केंद्र सरकारच्या अहवालानुसार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजस्थान। प्रश्न क्रमांक 16, चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाण कोणते? तर बघा, प्रश्न क्रमांक 16व्याचं ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक 16 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हुपरी। प्रश्न क्रमांक 17, राज्य सरकारचा हिस्सा भारताच्या एकूण कर्जामध्ये किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 24.4%। प्रश्न क्रमांक 18, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राजस्थान। प्रश्न क्रमांक 19, किती खाजगी विद्यापीठांची स्थापना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षात देशात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 140। शेवटचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपले व्हिडिओ लाईक नक्की करा। प्रश्न क्रमांक 20, सर्वाधिक खाजगी विद्यापीठे देशात कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गुजरात।